नमस्कार. हा एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा विषय आहे. एआय द्वारे तयार केलेले अवतार आणि डीपफेक्सचा वापर आता फसवणूक आणि ब्लॅकमेलसाठी झपाट्याने वाढत आहे. विशेषतः इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या गोपनीयता सेटिंग्ज मजबूत करा. तुमच्या प्रोफाइल खाजगी ठेवा. तुमच्या पोस्ट्स आणि टॅग केलेल्या फोटोंना कोण पाहू शकतो हे नियंत्रित करा. फेस रिकग्निशन फीचर बंद करा आणि फ्रेंड लिस्टवर प्रवेश मर्यादित करा. दुसरं, वैयक्तिक मीडिया शेअर करताना सतर्क राहा. उच्च गुणवत्तेचे सेल्फी किंवा व्हिडिओ पोस्ट करणं टाळा. संवेदनशील माहिती इवन खाजगी मेसेजमध्ये शेअर करू नका. एआय अवतार तुमच्या विश्वासू संपर्कांची नक्कल करू शकतात. तिसरं, इशारे ओळखा. अशा मेसेजपासून सावध रहा जे दावा करतात की त्यांच्याकडे तुमची गोपनीय माहिती आहे, पैशाची मागणी करतात किंवा भावनिक दबाव टाकतात. हे अवतार खरे वाटू शकतात, पण ते खरे नसतात. चौथं, एआय शोध साधनांचा वापर करा. डीपवारे स्कॅनर आणि रियालिटी डिफेंडर सारखी साधने डीपफेक्स ओळखण्यात मदत करतात. तुमच्या अँटीव्हायरस आणि ब्राउझर सुरक्षा साधनं अपडेट ठेवा. पाचवं, त्वरित रिपोर्ट करा आणि ब्लॉक करा. जर कोणी धमकी देत असेल किंवा ब्लॅकमेल करत असेल तर प्रतिसाद देऊ नका. त्या अकाउंटला रिपोर्ट करा. युजरला ब्लॉक करा आणि पुरावे जतन करा. स्क्रीनशॉट्स, मेसेजेस. सहावं, तुमचे कायदेशीर अधिकार जाणून घ्या. ब्लॅकमेल हा गुन्हा आहे. तुम्ही भारताच्या सायबर क्राईम सेलवर सायबर क्राईम .in वर तक्रार नोंदवू शकता किंवा स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क करू शकता. आणि शेवटी, माहिती ठेवा. एआय अवतार सतत विकसित होत आहेत. फॉर्ब्स सारख्या विश्वासार्ह स्रोतांमधून अपडेट घेत राहा. चला, आपलं डिजिटल स्पेस सुरक्षित, सर्जनशील आणि सशक्त बनवूया. जर कधी एखादा मेसेज किंवा फोटो संशयास्पद वाटला तर मी तुमच्या मदतीसाठी इथे आहे. जागरूकतेला कृतीत रूपांतरित करूया. हवं असल्यास मी हे रूपकात्मक, विनोदी किंवा दृश्यात्मक शैलीत विद्यार्थ्यांसाठीही तयार करू शकतो. तुमच्या वर्गाच्या भाषेत, तुमच्या शैलीत. फक्त सांगा आणि आपण ते सर्जनशीलतेने सजवू.